नमस्कार मित्रहो, आज आपण आळेफाटाच्या अशा एका घटनेबद्दल ऐकून घेऊ जे की संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरून टाकणारी घटना आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये खूप भयंकर क्राईम घडत आहेत। काल जी घटना घडलेली आहे आळेफाट्यावरची, ही कुठंतरी माणसाला सुन्न करणारी घटना आहे। आळेफाट्याला एक 20 वर्षाची तरुणी हे कपडे घेण्यासाठी आली होती। तिचा जो जुना प्रियकर आहे तिच्यासोबत हुज्जत घालत होता। त्यांनी आपल्याजवळ जी ब्लेड वगैरे जे ब्लेड असते ते ब्लेड काढून तिच्या उजव्या गालावरती 2 आणि डाव्या गालावरती 1 असे वार केले आणि तरुणी ती जखमी झाली। तरुणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तरुणीनं हा जबाब पोलीस स्टेशनमध्ये दिला आणि तो तरुण अटक झाला। काय आहे नक्की प्रकरण समजून घेऊया छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सचिन जाधव, तुम्ही पाहताय भावेश मीडिया। मेची शेवटची तारीख म्हणजे 31 मे ही तारीख होती। मी तरुणीचं नाव ते तुमच्यासमोर सांगू शकत नाही, कारण तिची आयडेंटिटी ही ओळखू येते, त्याच्यामुळं मला सांगता येणार नाही। पण मी त्या आरोपीचं नाव नक्की घेईन। आरोपीचं नाव आहे नागेश थोरात। त्या तरुणीचं वय आहे 20 वर्ष। ती तरुणी मूळची लातूरची आहे आणि लातूरमध्ये असताना त्या तरुणीचं नागेश थोरात या पुरुषांबरोबर भेट झाली। त्याच्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले। दोघं लिव्हिंग रिलेशनमध्ये राहायचे। नंतर त्यांना 2 मुलं झाली। नागेशला दारूचं खूप व्यसन होतं आणि हे व्यसन खूप वाढल्यामुळं दोघांमध्ये कुठंतरी दुरावा निर्माण झाला आणि ही जी तरुणी आहे ही तरुणी लातूरवरून निघून जुन्नर तालुक्यामध्ये एका कला केंद्रामध्ये नृत्यांगना म्हणून काम करत होती। हा तरुण मेच्या 31 तारखेला इकडे आला, हिच्याकडे आला, या तरुणीकडे, आणि त्याच्यानंतर सगळं काय व्यवस्थित होतं। पण अचानक असं काय झालं काही माहिती नाही। ती तरुणी असे जबाब देते का त्या रात्री म्हणजे 31 मेच्या रात्री तो आला आणि त्यांनी मुक्काम पण केलं आणि दुसऱ्या दिवशी तो लातूरला जाण्यासाठी निघाला होता। आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का मी लातूरला जातो आहे, आणि सकाळी सकाळी तो लातूरला निघून गेला आणि जवळपास 1 तासभर झाला होता त्याला लातूरला निघून असं सांगून तो। आणि त्याच्यानंतर ती तरुणी आणि त्या तरुणीची मैत्रीण ही ST स्टँडवरती आली आळेफाट्याच्या। तो गेल्याच्या नंतर आळेफाट्याच्या ST स्टँडवर आली आणि हे दोघे, त्याची मैत्रीण आणि ती, चहा नाश्ता केले आणि त्याच्यानंतर समोरच एक दुकान आहे आळेफाट्याच्या कपड्याचा, तिथे ती बाजार म्हणजे कपडे घेण्यासाठी गेली होती। तर हा तरुण लातूरला गेला नव्हता, आळेफाट्याच्या ST स्टँडवर तो थांबून होता। याने तिला पाहिलं आणि याच्या डोक्यात काय झालं माहिती नाही। हा तरुण त्या तरुणीला म्हणाला का तू आत्ताच्या आत्ताच माझ्यासोबत लातूरला चल, आपण तिकडे राहूया, इथं राहायचं नाही। तरुणीने साफ नकार दिला आणि नंतर झाला हा वाद। तरुणी येण्यास नकार दिल्यामुळं हा तिथं हुज्जत घालायला सुरुवात केला आणि ही हुज्जत म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा पाहायला लागली। तो त्याच्या खिशातला ब्लेड काढला आणि तिच्या गालावरती, उजव्या गालावरती 2 सपासप वार केले आणि ती अशी मागे सरकत होती। आणि त्याच्यानंतर तिच्या डाव्या गालावरती सुद्धा त्यांनी वार केले। तरुणी ही तिला चक्कर आली, त्याच्यानंतर ती खाली पडली आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तो तरुण लगेच तरुणीला मारल्याच्या नंतर लगेचच तो एका गाडीमध्ये बसला आणि तो निघाला। आजूबाजूच्या लोकांनी आणि पोलिसांना माहिती होतं का तो कुठल्या गाडीमध्ये बसला। पोलिसांनी त्याला लगेचच तसा ट्रेस करून त्याला ताब्यातसुद्धा घेण्यात आलं। पण इतकं प्रेम असताना, लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये असताना एकतरी 2 मुलं, हे प्रेम असूनसुद्धा कुठंतरी ह्या प्रेमाचा अंत हे कुठंतरी ST स्टँडवरती संपतो आहे आणि या प्रेमाचं रूपांतर कुठंतरी क्राईममध्ये घडतं आहे। तर हे कुठंतरी थांबायला हवं, असा ही घटना होती। प्रेम होतं लातूरमध्ये, लातूरचा मुलगा, दोघांमध्ये प्रेम, त्याला दारूचं व्यसन, ती सगळं सोडून ती महिला जुन्नर तालुक्यामध्ये एका नृत्यांगनामध्ये, कला केंद्रामध्ये नृत्यांगना म्हणून काम करते आणि तिथं हा येतो, तिथे 1 दिवस मुक्काम करतो, दुसऱ्या दिवशी जातो आहे म्हणून असं सांगणार आणि त्याच्यानंतर ST स्टँडला तिला गटून घेणार आणि तिच्यानंतर तिला फोर्स करणार का तू माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता लातूरला चल। तिने नकार दिला
हा त्याच्या खिशातला ब्लेड काढला आणि तिच्यावरती सपासप वार केले. ही घटना खूप भयंकर आहे. प्रेमामध्ये मी लिव्हिंग रिलेशनमध्ये भरपूर लोक राहतात. काही त्याच्यामध्ये तो चर्चेचा वेगळा विषय आहे. पण प्रेमाचा अंत असा झाला नाही पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? प्रतिक्रिया करून आम्हाला सांगा आणि पाहत राहा भावेश मीडिया. नमस्कार, मी सचिन जाधव. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.